आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने सध्या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 1 ते 10 मे या कालावधीमध्ये या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबा महोत्सवाच्या दरम्यान कोकण परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन गेले अनेक वर्ष आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने करण्यात येतं. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, ग्राहकांना उच्च प्रतीचे आंबे रास्त भावामध्ये मिळावे या दृष्टिकोनातून ही चळवळ सुरू झाली. आता या संपूर्ण चळवळीला ग्राहक चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आंबा महोत्सवाची वाट ठाणेकर नागरिक बघत असतात. अनेक जण फक्त आंबा महोत्सवामधूनच आंबा विकत घेत असतात. त्यामुळे एक प्रकारे या आंबा महोत्सवाला ठाणेकर नागरिकांचा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी यासह आंब्याच्या विविध जाती या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचप्रमाणे कोकण उत्पादनं देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिक बेहद खुश आहेत. ही आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना चांगला दर्जेदार माल मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेला असता कामा नये आणि वाजवी भावाने उत्तम दर्जाचा आंबा मिळण्याकरता ही एक चळवळ जी राबवतोय त्याला ठाणेकरांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे. मला वाटतं मी ठाणेकरांना आवाहन करतो की आपण ज्या महोत्सवाची वाट बघत असता तो 1 मेच्या महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी हा आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला आहे. आपण अवश्य त्या महोत्सवाला भेट द्या आणि आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बळ द्या.